धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले। कुठल्याही नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अशा शब्दात कानपिचक्या देण्यात आल्या। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली। त्यात दादांनी आपल्या नेत्यांचेच कान टोचले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले। कुठल्याही नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अशा शब्दात कानपिचक्या देण्यात आल्या। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली। त्यात दादांनी आपल्या नेत्यांचेच कान टोचले।